एक महत्त्वाची घडामोड हगवणेला पळून जाण्यात मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबातलाही कारनामा समोर आला। हगवणे पितापुत्र संकेत चोंधे याच्या थार गाडीतून फरार झाले होते। त्याच्याच भावजाईनं संकेत चोंधेच्या भावावरच गंभीर आरोप केलेत। हगवणेला थार गाडी देणाऱ्या चोंधे कुटुंबातले कारनामे। हगवणेला पळून जाण्यात मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबातलाही कारनामा समोर आला। सासऱ्यानी, नवऱ्यानी, सासूनी, दिरानी प्रत्येकाने छळ केलेला आहे। माझी बदनामी पण केलेली आहे त्या लोकांनी। मी पाऊल उचललं म्हणून प्रत्येक वेळेस ह्यांना ब्लॅक मॅजिकचा नाद आहे। माझ्या नवऱ्याला पूर्णपणे बाहेरचा बायकांचा नाद आहे आणि मी पोलिसांना कंप्लेंट केली होती खडकमध्ये। हगवणे पितापुत्र संकेत चोंधे याच्या थार गाडीतून फरार झाले होते। दीर राजेंद्र हगवणे यांना मदत केल्याप्रकरणी तुमची ती थार गाडी ती कोणाच्या नावावर गाडी आहे? ती संकेत चोंधेच्या नावाने आहे। दीर आहे माझा तो। दीर ती आता पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि त्याला देखील अटक केलंय। म्हणजे हे असेच पार्श्वभूमी यांची अशीच आहे। हो हो, टोळी ह्यांची सगळी। त्यात संकेत चोंधेच्या भावजाईनं संकेत चोंधेच्या भावावर गंभीर आरोप केले। छळवणूक कोणाकडून केली जायची आणि कशा पद्धतीने व्हायची? सगळ्यांकडूनच व्हायची। काय नेमके काय करत होते? मानसिक त्रास द्यायचे, सारखी भांडणं, मारहाण व्हायची। लिटरली ते खाण्याची ताटं सुद्धा अशी फेकून देतात, म्हणजे ती काय लोक असतील। नवरा सुयश चोंधे विरोधात बायकोनं खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे। महिला आयोगातही सुयश चोंधे विरोधात तक्रार करण्यात आली होती।